कशी जाऊ मी बाईची जात कशी जाऊ बाईची जात इथे होणार माझा घात कशी जाऊ मी बाईची जाते कशी जाऊ बाईची जाते इथे होणार माझा घात कशी जाऊ मी बाईची जात इथे होणार माझा घात कशी जाऊ बाईची जात इथे होणार माझा घात
घेऊन गाडीत बसून लवकर माझ्या दादाकडे निघून गेली पाहिजे. त्या दादाने माझ्या मदतीसाठी पैसे दिले, त्याची मी लाडकी बहीण आहे. आता लवकर जाते मी माझ्या दादाकडे. हॅलो, श्री माननीय पुरुषोत्तमजी चौधरी यांच्याकडनं आताच्या वंशवरती 100 रुपयाचं पारितोषिक मिळालं. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतोय. धन्यवाद. संगीताबाई, बापरे, हाय बाळले कोणती झोप लागली बाबा. लवकर या. तेव्हा मी का सांगतो तुला, एक गोष्ट सांगतो. हा, कशाची रे? तुला नाही का तो लहान मालक नाही का सुरू करत आहे तुला मारासाठी. तू माहेरी निघून जा. नाही काय म्हणतोस रे? हो, मी स्वतः डोळ्यानं पाहिलो. नाही रे, ते तशी करणार नाही रे. ते सगळं खोटं आहे रे. लहानच्या माणसाची माझी गोष्ट ऐकून घे. तू ती राहूच नको. ती राहिलीस ना, तू जीवाला मुसलीस समजा. अरे तू काय सांगतोस रे? हो बाप्पा, ते घरामध्ये गेलो होता, घराच्या मागे नाही का तो सुरू करता गोठ्यावर कसा घासत होता, म्हणून मी धावधाव आलो इकडं पटणाऱ्या. देवा परमेश्वर, वाचू दे बाप्पा, तुला मारून टाकते. तू नाही का माहेरी निघून जा. अरे खरंच का रे? खरंच बाप्पा, देवाची शपथ, हे गोष्ट खरी आहे ना? पक्क खरी गोष्ट आहे. मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलो. तो तुला नाही वाचू देत. कारी मांजर आणला ना घरामध्ये, तिच्यासाठी तर तुझ्या जीवावर येतात काढ. मारून टाकतेस पाहत. तू चालली जा आता निघून. मी जातो आता. माझ्या मागे लागते. ठीक आहे रे. बाबा, तू राहू नको. तू आता पट्ट निघून जा. देवा परमेश्वरा, मी काय करू रे? देवा ईश्वरा, आता ही गोष्ट सांगितली खरी सगळी पाहिजे. आता मी कशी बसी करून माहेरी निघून गेली पाहिजे. माझ्याकडे ते जायसाठी तू 1 रुपया सुद्धा नाही आहे. गावात फिरून पैसे गोळा करून लवकर दादाकडे निघून जाते, तरच माझा जीव वाचेल. नाही तर या घरात राहील ना, माझे प्राण जाईल. कशी जाऊ मी बाईची जात